उपस्थित सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार आहे. आज मी इथे वेदांवरती भाष्य करणार आहे. वेदांवरती अनेक महान विभूती जन्म घेऊन त्यांनी विविध प्रकारे वेदांवरती भाष्य केलेले आहे. आणि वेद हे अशी गोष्ट आहे की जी अपौरुष आहे. अपौरुष म्हणजे काय, तर ह्या जसा आपण पुरुष असतो, एक स्त्री असतो आणि जे काही कर्म करतो त्याच्यातून एखाद्या कर्माची उत्पत्ती होते किंवा काहीतरी केलं जातं, तसं ह्या संपूर्ण सृष्टीच्या आधी जर काय घडलं असेल तर ते आहेत वेद, वेदाची वाणी. भगवान श्री विष्णूंनी ह्या संपूर्ण जे आपण सृष्टी बघतो, हे ब्रह्मांड बघतो, त्रिभुवन बघतो, या उत्पत्तीची कामना केली आणि ब्रह्मदेवाच्या मार्फत या संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती झाली. हे मी इतक्या थोडक्यात सांगितलं. हे खूप मोठी गोष्ट, मोठी कथा आहे ही सुद्धा, पण मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. तर इथून पुढे ज्या सृष्टीची आपण रचना केली आहे, त्या केलेल्या रचनेला आता पुढे चालवायचं कसं, हा जो भाग आहे, यासाठी वेदांची उत्पत्ती झाली. वेद हे एकच होते. वेद म्हणजे काय, तर याचा मी आपल्या गृहस्थाश्रमी लोकांना समजेल असा एकदम सोप्या भाषेत सांगतो. सगळ्यांना माझा आवाज क्लिअर येतो ना, शेवटच्या व्यक्तीपर्यंत येतो ना? वेद म्हणजे काय, तर वेद म्हणजे शुद्ध ज्ञान. शुद्ध ज्ञान म्हणजे त्या आपल्या संपूर्ण या जीवनाचं जे रहस्य आहे आणि आपल्या ह्या जीवनाचं जे अंतिम ध्येय आहे ते वेदामध्ये सांगितलेलं आहे. आणि वेद काय करतात, तर वेद सुद्धा श्री भगवंताची स्तुतीच आहे. भगवंताची स्तुती कशाने, तर सत्यवचनाने आणि विविध सूक्तांनी, विविध मंत्रांनी ही भगवंताचीच केलेली स्तुती आहे. आणि ती सुद्धा स्तुती भगवंताची अपुरीच आहे असं सुद्धा वेदांमध्ये सांगितलेलं आहे. नेती नेती असं शेवटी वेदांनी म्हणलं आणि भगवंताच्या याच्या पुढे आम्ही अजून नाही लिहू शकत असं ब्रह्मदेवाने सांगितलं. म्हणजे ह्याच्याही पुढे भगवंताचं आहे, कारण भगवंतानीच हे रचलेलं आहे. कोणासाठी, तर ह्या संपूर्ण सजीव सृष्टीसाठी, आपल्या एकट्यासाठी नाही, संपूर्ण सजीव सृष्टीच्या कल्याणासाठी. तर या संपूर्ण सजीव सृष्टीचं कल्याण कसं होईल, तर जसं की या नियमांनी मनुष्य बनत असतो. जर आपण नियम कुठलेच पाळले नाहीत तर त्या मनुष्याला काय अर्थच नाही. आपण एका बंधनात, जन्मापासून एका बंधनामध्ये अडकलेलो असतो. ते बंधन असतं, ते संस्कार असतात. ते संस्कार कुठून आले, तर ते वेदांमधून आले. एखादी गोष्ट आपण जेव्हा विकत घेतो, मोठी गोष्ट समजा मोबाईल म्हणा, फ्रीज, टी व्ही म्हणा, तर त्याच्यासोबत एक गाईड येतं, माहिती आहे तुम्हाला? ते गाईड आपण नेहमी वाचतो का? पण जेव्हा कधी वाचतो आपण ते गाईड, जेव्हा काही फॉल्ट येतो तेव्हाच वाचतो. तसं हे आपल्या जीवनामध्ये जर काही फॉल्ट येतो, कुठल्याही गोष्टीचा त्रास होतो, तेव्हा आपण वेदांकडे वळतो. कारण की त्या सगळ्या गोष्टीचं निरसन कसं करायचं हे वेदांमध्ये एकदम शुद्ध भाषेत सांगितलेलं आहे. आणि त्या वचनांवर जर मनुष्य वागला तर त्याचं निश्चितच त्या त्रासापासून त्याची मुक्ती होते. आणि वेद हे अपौरुष आहेत आणि मनुष्याच्या बुद्धीला पूर्ण वेद कळणार नाही, यासाठीच भगवंतांनी व्यासाचा अवतार धारण केला. भगवान व्यासांनी त्या वेदाचे 4 भाग केले आणि त्या 4 भागांना आपण म्हणतो ऋग्वेद. सर्वात पहिला वेद ऋग्वेद, नंतर दुसरा वेद यजुर्वेद, तिसरा वेद अथर्ववेद आणि चौथा वेद सामवेद. कारण बुद्धी कालांतराने क्षीणच होत गेलेली आहे.
बुद्धीला एवढी ग्रहण क्षमता नाही राहिली की चारी वेद लक्षात राहतील, आणि त्याच्याही पलीकडे मनुष्याची बुद्धी आणखीन क्षीण होत गेली. मग आणखीन काय उरलं तर 108 उपनिषद, पुराणे यांची रचना आलेल्या काळामध्ये भगवंताच्या विविध अवतारांनी केली. त्याच्या पुढेही मनुष्याची बुद्धी आणखीन कमी होत गेली. मनुष्य जसजसा युग पुढे चालत राहिली, जसं सत्ययुगापासून पुढे, तसतशी लोक धर्मापासून वेगळी होऊ लागली आणि मनुष्य विविध संकटांना सामोरे जाऊ लागला. स्वतःच उत्पन्न केलेली संकटांमध्ये स्वतःच गुरफटू लागला. आणि शेवटी आता ह्या कलियुगामध्ये सुद्धा अनेक संकटांनी मनुष्य ग्रसलेला आहे, अनेक जबाबदारींनी तो दबलेला आहे. जर त्याला वेदांचं सार कळलं तर तो एखाद्या मुक्त ऋषी मुनी कसे की ज्याप्रमाणे त्यांना शुद्ध ज्ञान होतं, त्याने वेदांवरती एक प्रकारे इतक्या वर्षानुवर्ष तपश्चर्या करून काही गोष्टी अशा शोध केला. म्हणजे वेद हा असा प्रकार आहे की एक अथांग समुद्र आहे, आणि त्या समुद्रामध्ये अनेक प्रकारची सोनं आहे, चांदी आहे, हिरा आहे, मोती आहे, सगळ्या प्रकारचे दागिने आहेत. फक्त एवढंच आहे की तुम्हाला ते काढता आले पाहिजेत. मग ते कसे काढायचे तर ऋषी मुनींनी ते आपल्यासाठी ऑलरेडी काढून ठेवलेले आहेत. आपल्याला ते कसे मिळतील तर आपण त्यासाठी आपल्या सद्गुरूंचं हे आपलं चिंतन असावं, नामस्मरण असावं, आणि इथूनच आपल्याला वेदांची माहिती पडते. आपण सद्गुरू चरित्र वाचतो किंवा काही जे धर्मग्रंथ वाचतो, त्याच्यामध्ये जे दिलेले ज्ञान आहे, एखादी कथा स्वरूप ज्ञान असेल, एखादं नामस्मरणामध्ये जसं स्वामींचं एक भक्ताला दिलेलं एक आशीर्वचन आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे खूप म्हणजे अभय देतं. अभय म्हणजे हे ऐकलं म्हटलं तरी मनुष्याला शांत वाटतं आणि तो पुढे कर्म करण्यास अजून प्रवृत्त होतो. तर हे वचन सुद्धा जर कुठून आलं असेल, कारण की हे तर मराठी भाषेत आहे, पण त्याचा जो सार आहे, त्याची जी शक्ती आहे, ती सुद्धा वेदांमधूनच आलेली आहे. मी इथपर्यंत सांगू शकतो की वेद किती स्ट्रॉंग आहे, की वेदाची मुळं इतकी खोलवर आहेत, आपल्यातही ती आहेत, फक्त ती आपल्याला ओळखता येत नाही. आपणही वेदांमध्ये सांगितलेल्याच गोष्टी आचरणात आणत असतो, वेदांमधून सांगितलेल्याच नियमाने आपण वागत असतो, आपले संस्कारही त्याचप्रमाणे झालेले असतात, फक्त आपल्याला ते कळत नाही आपण कशा पद्धतीने वेदांचं आपल्या जीवनामध्ये आपण आचरण करत असतो. त्याच्यामध्ये जर काही आपल्याकडून चूक झाली तर आपल्याला त्याचा त्रासही होतो, आणि त्याचा त्रासाचं परिमार्जन जर करायचं असेल तर पुन्हा वेदच आहेत. वेद या शब्दाचा मूळ आहे ज्ञान, नॉलेज. हजारो वर्षांपूर्वी जेव्हा जगाला कपडा कसा घालावा हेही नीट माहीत नव्हते, तेव्हा आपल्या पूर्वजांनी, आपल्या ऋषीमुनींनी जीवनाचे आणि विश्वाचे ज्ञान वेदांमधून मांडून ठेवले होते. आपल्याला असं शिकवलं जातं, कारण की मेकॉले नावाच्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याने भारतामध्ये येऊन असं निरीक्षण केलं की भारतामध्ये प्रत्येक व्यक्ती शिकलेला आहे. भारतामध्ये हजारो गुरुकुल आहेत, आणि त्या गुरुकुलामध्ये सगळे विद्यार्थी शिकतायत, आणि शिकलेले जे आहेत ते भारताचा उत्कर्ष करत आहेत. मॅकॉले नावाचा एक इंग्रज भारतात ह्यासाठी खास आलेला की भारतात एवढं ज्ञान कसं काय आहे हे तपासण्यासाठी. आजही आपण जर तुम्ही कुठे फिरत असाल, दक्षिण भारत, उत्तर भारत या ठिकाणी केलेल्या रचना जर तुम्ही पाहिल्या तर आजही विश्वाला त्या गोष्टीचं हेवा वाटतो, किंवा असं पुन्हा कधी बनू नाही शकत याची त्यांना खात्री आहे. आजही अशा गोष्टी बनवायला गेलं तर आपल्याला तशी साधनं नाही आहेत बनवायला. आज कितीतरी अत्याधुनिक मशिनरी असली तरी अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत ज्या आता पुन्हा बनवू शकत नाहीत. त्या कधी बनलेल्या आहेत? त्या वेद काळात बनलेल्या आहेत. आता त्या गोष्टी घडल्या, ते ज्ञान ते आजही आपल्यातच आहे.
फक्त ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विसर पडत गेला आणि आपण दुःख आपल्या आयुष्यात जास्ती वाढत गेलं. आपण काय करायला पाहिजे, तर आपल्या जीवनामध्ये आपण काहीतरी सद्गुरूंचं आपण स्मरण केलं पाहिजे. नित्य सद्गुरूंचं स्मरण झालं पाहिजे. श्री गुरूंचं स्मरण झालं पाहिजे. आपण गृहस्थाश्रमात आहोत, तर आपल्याला जे गृहस्थाश्रमात सांगितलेली जी कर्तव्य आहेत, ती सुद्धा वेदांमधूनच सांगितलेली आहेत. त्या कर्तव्याचं पालन करणं म्हणजे सुद्धा वेदसेवाच आहे. जर आपण असं म्हणू की भगवंताची सेवा कशी होईल, तर वेदांच्या अध्ययनाने होईल. अजून कशी होईल, तर तुम्ही जे कर्म करत आहेत, प्रत्येक जण प्रत्येक आयुष्यामध्ये जे काही कर्म करतोय, ते जे प्रामाणिक कर्म करेल आणि त्या कर्माने सुद्धा वेदाची आणि सोबतच भगवंताचीच सेवा या ठिकाणी सांगितलेली आहे. वेद आज आपण विज्ञानाचं युग बघतो. कोणी जर इथे विज्ञानाच्या युगाविषयी, जसं की बायनरी लँग्वेज, आपण जे कॉम्प्युटर मोबाईल आपण सगळे वापरतो, तर त्या प्रत्येक शब्दामागे अशी रचना करून ठेवलेली असते, ज्या रचनेमुळे आपल्याला स्क्रीनवरती जे काय चाललंय ना ते दिसतं. पण त्याच्या आतमध्ये एक असा कोड असतो, त्याला आपण म्हणतो बायनरी लँग्वेज. जसं आपण म्हणतो मराठी लँग्वेज, मराठी भाषा, इंग्रजी भाषा, तशी एक संगणकाची एक भाषा आहे. त्या भाषेला अशा पद्धतीने लिहिलं जातं, 0 आणि 1. तुम्हाला कदाचित सगळ्यांना कोणाला माहिती नसेल, बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहिती नाही. तर 0 हा जो आहे त्याचा शोध सुद्धा वेदांमधूनच लागलेला आहे. मध्य प्रदेशामध्ये एक स्थान आहे, त्या ठिकाणी त्या शून्याचा जगातील सर्वात प्रथम शून्य त्या ठिकाणी काढण्यात आला. आणि जेव्हा शून्याचा शोध लागला, तेव्हाच इथून पुढे जे पण कॉम्प्युटर आणि जेही इतर ज्या गोष्टी आहेत त्यांचा पुढे शोध लागला. तर आता तुम्ही विचार करा, वेद कुठपर्यंत आहेत, तर आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा वेद इतक्या खोलवर आहेत. फक्त त्याची आपल्याला जाणीव नाहीये की आपण ते कशा पद्धतीने वापरतोय. तर 0 आणि 1 ही बायनरी लँग्वेज सुद्धा वेदांचंच हे आहे. आणि त्या वेदांमध्ये इतकं सखोल ज्ञान आहे, ज्या भगवान विष्णूंच्या अंगांपैकी वेद हे त्यांचं शरीर आहे. तसंच हे वेदांचे विविध अंग सुद्धा सांगितलेले आहेत. ज्योतिष हे अंग जे आहे हे भगवान विष्णूंचे नेत्र आहेत. वेद ही त्यांची बुद्धी आहे. तर असे अनेक अंगांपैकी प्रत्येक ज्ञानाला एक विविध अंग दिलेला आहे. आणि त्याचे मूळ आपल्या या ठिकाणी भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय रुजलेलं आहे. आपण पूर्वजांना दुर्बिणीशिवाय आज आपण बघतो की विविध दुर्बिणींनी आकाशातील ग्रहस्थिती बघतो. पण तुम्ही असा कधी विचार केलाय का, त्या दुर्बिणी सुद्धा एकेकाळी नव्हत्या, त्यावेळेस ग्रहण किंवा इतर गोष्टी कसे पाळत असतील किंवा याचं अध्ययन कसं करत असतील. जसं की आज पौर्णिमा आहे, किती वाजता पौर्णिमा लागणार आहे हे कोण कसं सांगत असेल. तर याचं हे जे कॅल्क्युलेशन आहे हे सगळं गणितावर आधारित आहे. तर गणित सुद्धा वैदिक मॅथ्स नावाचं आजकाल मुलांना सब्जेक्ट आहेत, म्हणजे विषय शिकवले जातात. मुलं आज ते घेतात शिकायला. का घेतात? कारण की ते शिकल्यानंतर गणित सोडवायला खूप त्यांना फायदा होतो. तर हे सुद्धा विषय वेदांमधूनच आलेले आहेत. आणि या सगळ्या ग्रहांची माहिती, सूर्य उदय, सूर्यास्त, चंद्रोदय, चंद्र अस्त, तिथींची माहिती, नक्षत्रांची माहिती, कुठल्या तिथीचा उगम किती वाजता होणार आहे, नक्षत्र कधी उगवणार आहे, या सगळ्याची माहिती वेदांमधूनच आलेली आहे. आणि आज आपण ह्या सृष्टीमध्ये त्या गोष्टींच्याच वेदांमधूनच सांगितलेल्या ज्ञानाचा वापर करतो. जर असं आपण ठरवलं की आज वेदांच्या गोष्टीचं, वेदांमधून सांगितलेल्या गोष्टी आचरणात आणायच्या नाही, तर असा दिवसच आपला जाऊ शकत नाही. इतकं आपण वेदांच्या अधीन आहोत.
म्हणजे ज्ञानाच्याच अधीन आहोत त्या वेदांमधून ज्या गोष्टी बाहेर आल्यात. तर ग्रहांचे उल्लेख नेपच्यून, प्लुटो असे आज आपण पाहतो. जर आपल्याला कोणाला जन्म कुंडली विषयी माहिती असेल तर नेपच्यून आणि प्लुटो ही आजच्या आपण या युगात दिलेली नावं आहेत त्या ग्रहांना. तर ते त्या ग्रहांचा उल्लेख सुद्धा वेदांमध्ये सापडतो. तर ते कित्येक काही लाख वर्षांपूर्वी सुद्धा वेदांमध्ये या गोष्टी लिहिलेल्या होत्या, ज्यांची नावं श्यामा आणि श्वेता अशा पद्धतीने करून ठेवलेली होती. याचाच अर्थ काय, तर वेद हे अंधश्रद्धा नाहीये, ही पूर्ण श्रद्धा आहे. वेद म्हणजे ते एक प्रगत शास्त्र आहे. या मठात आल्यावर फक्त विज्ञान चर्चा करून चालणार नाही, तर वेदांचा आपल्या रोजच्या जीवनाशी कसा संबंध येईल आणि वेद आपल्याला जीवन कसं जगावं हे शिकवतात. तर गृहस्थाश्रमांनी, जसं की आपण आता जवळजवळ सगळेच गृहस्थाश्रमी आहोत, तर गृहस्थाश्रमाचा धर्म काय, अर्थार्जन, पैसे कमवणे आणि इच्छापूर्ती, म्हणजे आपल्या मनातील इच्छा पूर्ण होणे, हेच गृहस्थ आश्रमाच्या मनात असतं. तर हे सुद्धा धर्मानुसार कसं असावं हे सुद्धा वेद सांगतात. मनशांती, आजच्या धावपळीत आपलं मन शांत नसतं, तर ते मन शांत करण्यासाठी सुद्धा वेदांचीच वचनं आपल्याला कामाला येतात. वेदांमधील मंत्रांचे उच्चार आणि त्यातील विचार आपल्या मनाला स्थिरता देतात. आपल्यापैकी कोणी वेदांविषयी अध्ययन केलं नसेल असं मला वाटतं. वेदांचे जे मंत्र आहेत, त्यांचे जे साऊंड आहेत, म्हणजे त्यांचा जो आवाज आहे, त्याने आवाजातून उत्पन्न होणारी जी ध्वनी आहे, त्या ध्वनीमध्ये अशा प्रकारचे व्हायब्रेशन असतात की ज्याच्या, जर तुमचं इंटेन्शन म्हणजे तुम्ही कशासाठी ते म्हणताय हे जर शुद्ध असेल, क्लिअर असेल, तर त्या मंत्रांच्या व्हायब्रेशनचा उपयोग तुम्हाला होतो. इतकं वेदांचा मंत्रांमध्ये शक्ती आहे. आणि त्यातही गायत्री मंत्रामध्ये तर त्याहूनही शक्ती आहे. गायत्री मंत्र म्हणजे संपूर्ण वेदांचं सार एका मंत्रात आहे. आणि तुम्हाला मंत्रांविषयी तर अजून थोडं पुढे सांगणार आहे, फक्त मी मंत्रांचं व्हायब्रेशन ह्या गोष्टी मी तुम्हाला बोललो. तर कर्म सिद्धांत, जसं की आपण म्हणतो की जसं कर्म तसं फळ, हे साधे तत्व वेदांमध्ये सांगितलेले आहे. आपण ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात प्रामाणिक राहणे हे सुद्धा वेदांचेच पालन करण्यासारखं आहे. आपले स्वामी समर्थ श्री साक्षात दत्तात्रय स्वरूप आहेत. दत्तात्रय स्वरूप म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत. तर यांच्या सोबत जे 4 श्वान आहेत ते कशाचं प्रतीक आहेत हे तुम्ही कधी विचार केलेला आहे? सगळ्यांना माहिती आहे ही गोष्ट. 4 वेदांचेच प्रतीक आहेत आणि त्यांचेच अवतार श्री स्वामी समर्थ आहेत. म्हणजे आता तुमच्या जीवनात वेदांचा किती जवळचा संबंध आहे हा तुम्ही फक्त ओळखा. वेदांशिवाय आपण जगूच शकत नाही, एवढंच मात्र तुम्हाला शेवटपर्यंत सांगेन. वेद हे आपल्या जीवनात किती महत्वाची भूमिका बजावतात हे मी तुम्हाला एक प्रकारे सांगतोय. स्वामींनी कधीही तुम्हाला अवघड संस्कृत श्लोक म्हणायला सांगितलेले नाहीत का? कधी विचार केलाय का? स्वामींनी तुम्हाला असं सरळ बोध दिलेला आहे. असं काही खूप अवघड म्हणा असं काही सांगितलेलं नाहीये. याचं कारण आहे की या संसारामध्ये मनुष्य इतका गुरफटलाय, त्याच्यामध्ये बुद्धी अवघड श्लोक म्हणायला अनेक त्रास आहे. अवघड श्लोक जर चुकला तर त्याचा परिणामही वाईट आहे. जसे की वेदांचे मंत्र हे जर आपल्याला, जर आपण सुरळीत म्हणजे योग्य उच्चार केला, त्याचे स्वर, ऱ्हस्व, दीर्घ जे आहे आणि आणखीनही स्वर असतात मंत्रांचे, ते जर योग्य जर पालन केले तर वेदांच्या मंत्रांचाही आपल्याला फायदा होतो. पण वेद मंत्र जर चुकले तर त्याचा दुष्परिणामही होतो. पण स्वामींनी दिलेल्या उपदेशामध्ये तसं नाही. ते अतिशय सरळ आहेत आणि ते वेदांप्रमाणेच आहेत, कारण की ते दत्तात्रयांचेच अवतार आहेत.
आणि दत्तात्रय हे साक्षात वेद स्वरूपच आहेत आणि त्यांच्या वचनांचं पालन करणं, स्वामींनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचं पालन करणं हे सुद्धा वेदांचंच पालन करण्यासारखं आहे. स्वामींनी जे जे सांगितलंय ते ते पालन करा. वेदांनी सांगितलेल्या या संपूर्ण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जसं मी तुम्हाला सुरुवातीलाही सांगितलं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे तुम्हाला मी आता सांगतोय तेव्हा तुम्हाला असं काही वाटत नसेल, पण तुम्ही असा कधी विचार करा, तुम्ही जीवनात कधी एका मोठ्या संकटात अडकलात आणि तेव्हा हे वाक्य जर तुमच्या समोर आलं की भिवू नकोस, मी तुमच्या पाठीशी आहे, तुझ्या पाठीशी आहे, तर त्याचा किती मोठा आधार तुम्हाला मिळतो. तुम्ही अनुभवला असेलच सगळ्यांनी, 100% मला तर खात्रीच आहे. तर त्या शब्दाचा जो सार आहे, याचा अर्थ काय, तर वेदांनी सांगितलेल्या परमात्म्यावर विश्वास ठेवा आणि तुमचे कर्म करत राहा. फळाची चिंता करू नका, कारण पाठीशी श्री स्वामी आहेत. आणि या संपूर्ण वेदांचं अंग जे आहे, हे वेदांचं स्वरूप आहे. हे मला जेव्हा इथे बोलवलं, म्हणजे सांगितलं मनोज दादांनी की वेदांचा विषयी तुम्ही काही लोकांना ज्ञान द्या. मी तुम्हाला आता जेवढ्या गोष्टी सांगितल्या आहेत, तर इतक्या फोडी कमी कमी करून सांगितलेल्या आहेत. त्यातल्याही तुम्हाला काही गोष्टी कळल्या असतील, काही नसतीलही कळल्या. असं समजा की मी खूपच जसं मी एखाद्या लहान मुलाला सांगेन ना, तशा पद्धतीने सांगितलेले आहेत. कारण की वेद हे असा विषय आहे ना की ह्या संपूर्ण म्हणजे सृष्टीचं सार आहे, संपूर्ण सृष्टीचं ज्ञान आहे. ही सृष्टी जी आपण या सृष्टीचा जे भाग आहोत, त्या कार्यप्रणाली जी आहे, म्हणजे एखादं इंजिन किंवा एखादं सॉफ्टवेअर हे कसं चालावं याच्यासाठी जी कार्यप्रणाली दिलेली असते, एखादं गव्हर्नमेंट कसं चालावं यासाठी एखादं नियम बनवले जातात, तसं ह्या संपूर्ण सृष्टीने कसं चालावं ह्यासाठी जे नियम बनवलेले आहेत ना, म्हणजे ह्या पृथ्वीवरीलच नाही मी म्हणत आहे, या संपूर्ण ब्रह्मांडातील मी म्हणतोय. तर हे जीवन, ही सृष्टी कशी चालावी, सूर्याने किती गती धरावी, पृथ्वीवरती कोणत्या काळी पाऊस पडावा, कोणत्या काळी ऊन यावं, या सगळ्या गोष्टीचे जे नियम ज्याच्यामध्ये सांगितलेले आहेत, जी कार्यप्रणाली ज्यांनी लिहून ठेवलेली आहे, ते म्हणजे वेद आहेत. इतकं बोलायला आहे वेदांवरती की वेद हे शेवटी वेदांनी सांगितलेले नेती की मी ह्याच्या तुम्ही कितीही याच्यावरती एक प्रकारे ज्ञान घेण्याचा प्रयत्न करा. जसं की श्री शंकराचार्य हे म्हणजे सगळ्यात चांगल्या प्रकारे जर वेदांवर कोणी भाष्य केलं असेल तर ते आहे शंकराचार्यांनी. आणि शंकराचार्यांनी त्यांचे शिष्य आहेत 4, त्यांनी विचारलं की तुम्ही या संपूर्ण आयुष्यामध्ये, म्हणजे त्यांच्या एवढा ज्ञानी या पृथ्वी तलावर आत्तापर्यंत कोणी नाही आहे. त्यांनी मंडन मिश्रा आणि सरस्वती यांचा पराभव केल्यानंतर त्यांच्या 4 शिष्यांनी त्यांना प्रश्न केला की तुम्ही आत्तापर्यंत वेदांचं ज्ञान किती घेतलं. आता व्यक्ती कोण, तर शंकराचार्य, त्यांना केलेला हा प्रश्न. शंकराचार्य म्हणजे कोण, शंकरांचा अवतार, अंशावतार. तर हे कोणते शंकराचार्य, तर आद्य शंकराचार्य, म्हणजे जे सर्वात प्रथम जे शंकराचार्य होते, ज्यांनी 4ही दिशेला मठांची स्थापना केली 4 वेदांच्या. आणि ते शंकराचार्य, त्यांना प्रश्न केलेला आहे. इतके महान ज्ञानी, त्यांनी एका वाक्यात सांगितलं की जे शंकराचार्य असतात ते दंडी स्वामी असतात, म्हणजे त्यांच्या हातामध्ये दंड असतो. तो दंड त्यांनी समुद्रकिनारी जाऊन पाण्यामध्ये बुडवला आणि तो काढला बाहेर. त्यांनी सांगितलं की या दंडाला जेवढं पाणी लागलेलं आहे ना, तेच ज्ञान मला आहे म्हणून सांगितलं. आणि वेदांचं जे ज्ञान आहे, म्हणजे जे अजून ज्ञान घ्यायचं बाकी आहे, तर हा संपूर्ण समुद्र आहे. या एका सांगायचं गोष्टीचा स्वरूप हे की मी याविषयी
जेवढं सांगेन, ज्या कथा सांगेन त्या सगळ्या कमी आहेत. मग आपल्या ह्या सांसारिक जीवनात वेदांना कसं अध्ययन करायचं? तर तुम्हाला प्रत्यक्ष वेदांचं पुस्तक हातात घेण्याची खरंच गरज नाहीये. स्वामींनी जो उपदेश दिलेला आहे ना, तो वेदांमधलाच आहे. ज्या ज्या आपण पुराणात किंवा काही अशा ज्या कथा ऐकतो, ते उपदेश आपल्याला विविध कथांच्या द्वारे का सांगितले जातात? कारण की आपली बुद्धी ही त्या तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. तो गूढ अध्ययन, ते गूढ तपस्या आपल्यामध्ये नाही आहे. त्यामुळे एकदम सोपं करून आपल्याला सगळं सांगितलेलं आहे. त्यामुळे जे आपल्याला सोपं जे आहे, त्याच्यात जर आपण अध्ययन केलं तर लवकर आपल्याला भगवत प्राप्ती आहे. वेदांचा विषय का तुम्ही सगळे आज ऐकायचंय, तर तुम्हाला म्हणजे प्रत्येकालाच हा जन्म जो मिळालेला आहे, हा भगवत प्राप्ती ह्या अंतिम ध्येयासाठी मिळालेला आहे. भगवत प्राप्ती कशी? तर आपल्याला आपण करत असलेल्या कर्मानेच आपल्याला भगवत प्राप्ती होणार आहे. जर तुम्ही असा विचार करत असाल की मी काहीतरी जास्ती काहीतरी करून भगवत प्राप्ती करेन, तर हे तुम्ही खूप मोठी चूक करता. भगवत प्राप्ती ही तुमच्या कर्मानेच तुम्हाला होणार आहे. जसं की तुम्ही संसारात आहात, तर संसारांमध्ये मिळालेली तुम्हाला जी कर्तव्य आहेत, ती भगवंताची सेवा समजून जर तुम्ही केली, तर ती भगवत प्राप्ती आहे. भगवंताची पूजा करायची आहे. आपल्या संसारात आहोत आपण, आपल्याला जी मुलं आहेत, ती मुलंच भगवंत आहेत. आपला जो पती आहे, तोच भगवंत आहे. ही मानून जर तुम्ही ह्या संसारामध्ये राहिलात, तर भगवत प्राप्ती तुम्हाला झालेली आहे, असं तुम्ही स्वतः समजा. आता इथून पुढे काय कराल? तर वेदांचा आश्रय घ्यायचा असेल तर स्वामींचं जे चरित्र आहे ते अध्ययन कराल. त्याच्यामध्ये जो उपदेश दिलेला आहे तो वेदांप्रमाणेच आहे, एवढंच कराल आणि तुमचं जीवन जे आहे ते सार्थक कराल. मी व्यस्त आज ऐकतोय, मी इतका व्यस्त कधी नसतो, पण या 3 दिवसामध्ये अतिशय व्यस्त माझं शेड्यूल म्हणजे टाइम टेबल आहे. म्हणजे 1 तास मला फक्त वेळ मिळालेला, त्यात ते ट्रॅफिकमध्ये मी अडकलो आणि वेळ कमी मिळाला तुमच्याशी मला द्यायला. आणि आता पुन्हा मला काही म्हणजे मी पूजापाठही करतो सगळीकडे. हे माझं म्हणजे स्थान जे आहे, माझं स्थान नाही. म्हणजे स्वामींनी काहीतरी मला पुढे येऊन तू बोल जरा आणि सांग, असं झालेलं आहे. म्हणजे हे पण मनोज दादांच्याच मार्फत, की स्वामींचा काहीतरी आशीर्वाद आहे माझ्या मागे. माझी आई आणि माझे आजोबा अतिशय खूप प्रखर स्वामी भक्त आहेत. पहाटे 3ला उठून स्वामींचा ते जप करतात. आजोबा आता नाही आहेत, पण आजोबांचं इतकं रुटीन, स्वामीमयच होते आजोबा. पहाटे 3 वाजता उठून ते जप करायचे. जोपर्यंत त्यांचा जप चालत राहील तोपर्यंत तो जप चालत राहायचा. म्हणजे जवळजवळ 3-3 तास ते जप करायचे. आणि आपण म्हणतो समाधी अवस्था, आपण जे असं जे काय म्हणतो ना, ती समाधी अवस्था आम्ही त्यांची पाहिलेली आहे त्या जपामध्ये. म्हणजे अक्षरशः त्यांचं वय होतं म्हणजे एक तेव्हा 84-85. पहाटे जप करत होते ब्रह्ममुहूर्तामध्ये. जवळजवळ 8 तास ते जपातून उठले नव्हते. आम्हाला असं वाटलं की काय त्यांना झालं असेल का? आम्ही त्यांना अनेक वेळा हलवलं. त्यांना जागृत अवस्था येत नव्हती आणि जागृत अवस्था नाही म्हणून आम्हाला भीती वाटू लागली. 8 तासानंतर त्यांना जाग आल्यानंतर कळलं की ते, त्यांनाच कळलं नाही ते कशात होते, पण ते त्या समाधी अवस्थेत लीन झालेले. तर तुम्हाला आता वेदांचा विषय हा खूप अवघड आहे. आणखीन एक मी जपाविषयी थोडंसं सांगणार आहे, कारण सगळेच तुम्ही जप करत असाल. जप करताना अनेक विविध विचार येतात का मनात लोकांच्या? असं कधी होतं का मन स्थिर राहिले जप करताना? होतं असं? विचार अनेक येतात ना. तर तुम्हाला असं वाटतं का की हे काय येतात विचार, मन स्थिर होत नाही असं वाटतं? हे म्हणजे असं जर आपण जप करायला घेतला
आणि जप करत असताना इथे काय चाललंय, तिथे काय चाललंय असं होतं ना. इतर वेळेस नाही होत, जपाच्याच वेळी होतं. तर जप म्हणजे काय? जप म्हणजे शुद्ध, म्हणजे आपलं मन, अंतःकरण, चित्त हे शुद्ध करण्यासाठीचं जे काय साधन आहे ना, ते आहे जप. आता तुम्हाला जपा हे पण वेदांचाच भाग आहे, जप करणे. फक्त तो वेगळा प्रकार आहे. तर त्याच्याविषयी मी तुम्हाला माहिती देतो की जप करत असताना जर आपल्याला मन चित्त स्थिर होत नसेल, तर चित्त स्थिर होण्यासाठी उपाय हा आहे की तुम्ही मनात जप करत असाल, त्यामुळे हे सगळं घडतं. मनातच करत असाल ना, जोरात तर नसेलच करत. तर तुम्ही एक दिवशी प्रयत्न करून बघा, जोरात जप करून बघा, उच्च स्वरात एक 5 मिनिटं जप करा. त्या 5 मिनिटात संसारातला कुठलाच विचार तुमच्या डोक्यात येणार नाही. तुम्हाला हळूहळू कशी प्रॅक्टिस करायची ते सांगेन जपाची. 5 मिनिटं असं नित्य जप करण्यापूर्वी हा उच्च स्वरात जप करायचा. वैखरी वाणी याला म्हणतात. आणि ह्याच्याने चित्त जे आहे ते स्थिर व्हायला सुरुवात होते. जप करत असताना त्यानंतर पुटपुटत जप करायचं. म्हणजे असं जर वाटलं की आता आपलं चित्त स्थिर व्हायला लागले, थोडे विचार आता कमी व्हायला लागलेत, तेव्हा मग पुढचा पुटपुटत जप करायचा. आपल्यालाच ऐकू येईल या शब्दात. त्यातही विचार आणि इतर संसारिक मनामध्ये येत नसतील आपल्या विचार, तर त्याच्या पुढचा जप मनात करायचा. पण ही अवस्था कशी प्राप्त होईल माहिती आहे का? जवळजवळ 36 ते 37 महिन्यांनी. जोर जोरात जप केल्याने त्याचे जे व्हायब्रेशन्स आहेत ना, हे बुद्धीमध्ये फिट होऊन जातात. मी तुम्हाला याच्याविषयी एक कथा सांगतो की हे कसं होतं. की एक महान संत एका नदी किनारी झोपले होते, म्हणजे असे डोक्याला हात ठेवून बसले होते. आणि तिथून एक म्हणजे कमी वयातील, मी म्हणेन की 20-19 वर्षाचे, पण त्यांची भगवंतावर श्रद्धा असतील अशा व्यक्ती, जो जीवनामध्ये सतत भगवंताचं आचरण, भगवंताचा जप, म्हणजे चालताना सुद्धा भगवंताचा जप करत चालणे इथपर्यंत करायचं. आणि एक महान संत अशा विभूती किंवा मग असे का झोपलेत, हे त्यांना प्रश्न केला की तुम्ही जप का नाही करत आहेत, तुम्ही अनुष्ठान का नाही करत आहात, तुम्ही असे तुम्ही संत आहात, तुम्ही जप करा. तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्या खांद्याला हात, कान लाव म्हणून सांगितलं सरळ. तर खांद्याला कान लावल्यानंतर ते जो जप करत होते तो तिथून ऐकू आला. तर हे सांगायचा उद्देश की ही जी ह्याला 3 प्रकारची वाणी आहे, वैखरी, मध्यमा आणि पश्यंती. ह्या वाणी थ्रू जप केला जातो. ही जी अवस्था आहे जपाची, ही प्राप्त होण्यासाठी बराच काळ जातो. म्हणजे जसं मी तुम्हाला माझ्या आजोबांचं उदाहरण दिलं, ती अवस्था म्हणजे ते त्यांच्या बालपणीपासून जप करत होते. आणि ती अवस्था प्राप्त व्हायला कित्येक दशकं जातील. आपल्याला सुरुवातीला जर ह्या मनातील विचार जर येऊन द्यायचे नसतील, स्थिर करायचे असतील, तर थोडा वेळ सुरुवातीचा जरा जोरात जप करा. थोडा जोरात नेहमीपेक्षा. विचार जोपर्यंत मनात येणार नाही त्या वेळेपर्यंत, आणि मग नंतर हळूहळू त्या आवाजाचा सूर खाली आणा. आणि तुम्ही स्वतः, मला असं वाटतं ह्याला 1 वर्ष पण जाऊ शकतं कदाचित. मी पुढच्या वेळेस असेल नसेल माहिती नाही, स्वामींची कृपा असेल तर. म्हणजे असेल मी इथे असं म्हणतोय ना, तर तुम्ही असेल म्हणजे मी, स्वामींची जर कृपा असेल तर मी इथे पुन्हा येईलच तुम्हाला उपदेश करायला. तेव्हा तुम्ही मला जर ह्या सगळ्या गोष्टीचं जे तुमच्यावर काय प्रभाव पडला ते सांगा. हे असं लगेच घडणार नाही, वर्ष तर जाणार ह्या गोष्टीला. पण हे नक्की तुम्ही अनुभवा आणि हळूहळू तुमचं चित्त स्थिर व्हायला लागेल. हा अनुभव घ्या. हे आणि जे विचार येतात ना मनामध्ये, त्यांना ते येणं सुद्धा काही वाईट नाहीये. जसं की एखाद्या बंद खोलीमध्ये, कारण की आपला जो हे शरीर आहे ह्याला किती वय झालंय,
तर आपल्या प्रत्येकाच्या वयात जन्मापासून ते आतापर्यंत जे वय आहे हे या शरीराचं वय आहे. आत्मा जो आहे त्याला वय नाहीये, तो भगवत स्वरूप आहे. तर त्याने कित्येक शतकानुशतक काय आचरण केलेलं आहे, कसा राहिलेला आहे, काय त्याची पूर्वकर्म आहेत. जसं की एखादी बंद खोली वर्षानुवर्ष जर बंद ठेवली आपण, हे तुम्ही ऐका बरं का मन लावून, खूप महत्वाचं बोलतोय. तुमच्या मनात विचार येतात जप करताना, तर हे नक्कीच ऐका तुम्ही. वर्षानुवर्ष बंद असलेली जी खोली आहे, ती खोली उघडल्यानंतर तुम्हाला किती वेळ जाईल साफ करायला? तर ही वर्षानुवर्षाची गोष्ट सांगतोय. कित्येक जन्माजन्मीची जी कर्म आहेत ती साफ होण्यासाठी आणि भगवत प्राप्तीसाठी किती वेळ जाईल हे तर मी तुम्हाला सांगतोय की काही वर्ष जरी घर बंद असेल, त्याला साफ करायला आपल्याला जास्तीत जास्त 2-4 दिवस जाऊ शकतात. तर ह्या कित्येक जन्मापासून आपण जे काही आज आपल्याला स्वामींची भेट झाली आपल्या आयुष्यात, ही पूर्वपुण्याई असते आपल्या आई वडिलांची आणि आपल्याही जन्माच्या आधीची. त्याच्यामुळे आज आपण कुठल्या तरी एक योग्य मार्गावर आलेलो आहोत. तर या योग्य मार्गावर आल्यानंतर जर आता आपण जप सुरू करतोय आणि त्यावेळेस हे जे इतर विचार मनात येत आहेत, हे म्हणजे त्या खोलीमधील म्हणजे आपल्या मनामधील आणि त्या चित्तामधील असलेला संपूर्ण ती जी खोली आहे ती साफ करण्याची प्रक्रिया चालू आहे. हे जे विचार आहेत ना, ते थांबत यासाठी नाहीत. म्हणजे ते विचार येणं हे पण काय वाईट नाहीये, पण त्याला जलद गतीने जर तुम्हाला ती खोली साफ करायची तर उपाय हा आहे की जोरात बोला, जप जोरात करा काही वेळ आणि नंतर खालच्या आवाजात करा. तुम्हाला बऱ्याच मन शांत झालेलं जाणवेल, चित्त स्थिर झालेलं जाणवेल, विचार कमी झालेले जाणवतील आणि स्वामींवर तुमचं ध्यान केंद्रित राहील. तर ह्या सगळ्या गोष्टी वेदांच्याच अध्ययनात येतात. वेदांमध्ये या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की चित्त स्थिर कसं करायचं. आणि शेवटी मी एवढंच सांगेन की वेद हे आरशासारखे आहेत, ते तुम्हाला तुमचे खरं स्वरूप दाखवतात. आपण विज्ञानाची कास धरावी, पण आपल्या संस्कृतीची मुळे कधीच आपण तोडू नयेत. कारण की त्यांची जर मुळं आपण जर तोडली तर आपण या संसारामध्ये आपण टिकू शकत नाही. आपल्याला वाईट शक्तींचा प्रभाव आपल्यावर त्वरित होईल. आज आपण स्वामींमध्ये आहोत, स्वामींच्या सोबत आहोत, स्वामींच्या मठात आहोत, स्वामींच्या जपात आहोत, स्वामींच्या उपदेशात आहोत. त्यामुळे आपल्यावर अनेक वाईट शक्ती आपल्यावर येऊ शकत नाहीत. पण आपण जसे हे मुळं तुटतील ना, त्वरित त्या वाईट संकटांचा आपल्याला त्रास व्हायला सुरुवात होतो. आजच्या या धावपळीच्या युगात दिवसातील किमान जास्तीत जास्त मी म्हणेन 10 मिनिटं तरी आपल्याला जपासाठी द्यायलाच हवेत. जास्तीत जास्त मी म्हणेन ना, कारण की आजकाल तेवढेही लोक देत नाहीत. 10 मिनिटं स्वतःसाठी काढा. आणि नित्य जर मंदिरात किंवा मठात येत असाल तर उत्तमच आहे. नाही जमत तर हप्त्यातून एकदा तरी याच. आणि तुमचा जे ऑरा आहे की आपल्या शरीराच्या भोवती एक वलय असतं, ते शुद्ध होण्याला तुम्हाला मदत होते आणि तुम्हाला भगवत प्राप्ती लवकर होते. आणि तुम्हाला जे काही मानसिक त्रास असतील किंवा विचार असतील ते कमी होण्यासाठी खूप मदत होते. आणि या म्हणजे या शेवटच्या जपाच्या भाषणातून मी माझ्या या संपूर्ण भाषणाचं मी एक प्रकारे समाप्ती करतो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मला खूप कमी वेळ आहे म्हणून मी थोडं कमी वेळात हे उरकलंय. धन्यवाद जोशी दादा. रानडे सर. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव
देवदत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। भारत माता की जय।